गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी लीनल गावडे। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। राष्ट्रवादीचे सावंतवाडीतील आमदार दीपक केसरकर यांनी आज अखेर विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदारकीचा राजीनामा सोपवलाय। विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवण्यापूर्वी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतली। राष्ट्रवादीचे सावंतवाडीतील आमदार दीपक केसरकर यांनी अखेर आज विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला। 5 ऑगस्ट रोजी ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवण्यापूर्वी त्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती। नारायण राणेंचे विरोधक म्हणून ओळखला जाणाऱ्या दीपक केसरकरांनी गेल्याच महिन्यात आपण राष्ट्रवादी सोडत असल्याचे जाहीर केले। लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली होती। आपल्या तत्वांची, स्वाभिमानाशी तडजोड करणे अशक्य असल्याने सिंधुदुर्गातील गुन्हेगारी प्रवृत्तीशी लढण्यासाठी आपण राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत असल्याचे त्यांनी सांगितले। लोकसभा निवडणुकीदरम्यान केसरकरांनी निलेश राणेंचा प्रचार करण्यास नकार दिला होता। तसेच त्यांच्या विरोधात प्रचार करत असताना राजकीय वर्तुळात त्यांनी खळबळ उडवून दिली होती। काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत असताना निलेश राणेंना राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला असतानाही केसरकरांनी राणेंविरोधात भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती। या सर्व प्रकारामुळे केसरकर व त्यांचे समर्थक नाराज झाले होते। अखेर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली। तसेच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। 5 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येणार असून तेव्हा त्यांच्या उपस्थितीत आपण पक्षात प्रवेश करू असे केसरकरांनी सांगितले। सिंधुदुर्गाचा विकास करणे हेच आपले ध्येय आहे आणि यापुढेही आपण त्यासाठीच काम करू असे ते म्हणाले। आपण नेहमीच राडा संस्कृतीच्या विरोधात लढा दिला आहे। भविष्यातही आपण तसाच लढा देत राहू असे त्यांनी सांगितले। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपण सावंतवाडीतूनच निवडणूक लढू असेही संकेत त्यांनी दिले आहेत। मुंबईचे डीआयजी सुनील पारसकर यांच्यावर एका मॉडेलवर बलात्कार केल्याचा आरोप आहे। पण या प्रकरणातील सत्य शोधून काढावे अशी सामनाच्या अग्रलेखातून भूमिका घेतली आहे। मुंबईचे डीआयजी सुनील पारसकर यांच्यावर एका मॉडेलवर बलात्कार केल्याचा आरोप असतानाच शिवसेनेने त्यांना पाठिंबा देत या प्रकरणातील प्रथम सत्य शोधून काढावे अशी भूमिका घेतली आहे। सामनाच्या अग्रलेखातून पारसकरांची पाठराखण करण्यात आलेली दिसून येते। पारसकर यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर एका मॉडेलने लावलेल्या आरोपामुळे मोठी सनसनाटी निर्माण झाली असून मराठी आणि हिंदी चॅनलवाले या संशयित बलात्कार प्रकरणास खमंग फोडणी देत असल्याचा आरोप या लेखातून करण्यात आलाय। पोलीस सेवेत बरीच वर्ष काढलेल्या आणि उत्तम सेवा बजावलेल्या एका अधिकाऱ्यावर एका मॉडेलने आरोप केल्यावर तो सरळ खलनायक ठरतो हे दुर्दैवी आहे। या प्रकरणातील सत्य नक्की काय आहे याचा खुलासा योग्य वेळी होईलच, पण तोपर्यंत त्यांची फरफट होऊ नये असे सांगत अशी प्रकरणं हाताळताना कायद्याने दुसरी बाजू देखील लक्षात घ्यावी असा सल्लाही यातून देण्यात आलाय। ज्या बँकेत तुमचे खाते आहे आता त्याच बँकेच्या एटीएम मधून तुम्हाला पैसे काढावे लागणार आहेत। अन्य बँकांमधून पैसे काढणे आता खिशाला कात्री लावणार असणार आहे। शहरात ज्या बँकांमध्ये तुमचं खातं आहे आता त्याच बँकांच्या एटीएम मधून तुम्हाला पैसे काढावे लागणार आहेत। अन्य बँकेच्या एटीएम मधून आता फक्त 2 वेळाच फुकट पैसे काढू शकता। त्यापुढे प्रत्येक वेळी 20 रुपये आकारले जातील असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहेत। ग्रामीण भागातील एटीएम धारकांना मात्र यातून सूट देण्यात आली आहे। ग्रामीण भागातील एटीएम धारकांना अन्य बँकांच्या एटीएम मधून 5 वेळा फुकट पैसे काढता येणार आहेत। अन्य बँकांची मागणी लक्षात घेता आरबीआयनं हा निर्णय घेतल्याचं समजतंय। अन्य बँकांच्या एटीएम मधून पैसे काढण्याची ग्राहकांना दिलेली सूट ही त्या बँकेला नुकसानकारक ठरत असल्याचं मत खासगी बँकांनी आरबीआयकडे व्यक्त केलं होतं। त्यामुळेच ग्राहकांना दिलेली ही सूट कमी करण्याची मागणी या बँकांनी केली आहे। डोंगर कोसळलेल्या माळीण गावच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील डबेवाले सुद्धा सरसावले। माळीणसाठी डबेवाल्यांनी सुरू केली आहे एक अनोखी मोहीम। माळीणसाठी डबेवाल्यांनी सुरू केली एक अनोखी मोहीम। डोंगर कोसळलेल्या माळीण गावच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील डबेवाले सरसावले आहेत। उद्यापासून प्रत्येक डब्यात मदतीचं आवाहन करणारी चिठ्ठी ठेवली जाणार आहे। 2 लाख ग्राहकांपर्यंत चिठ्ठी ठेवलेले डबे पोहोचवले जातील। त्याचबरोबर यंदाची दहीहंडी फोडून मिळणारी रक्कमही माळीण गावसाठी देण्यात येणार आहे। राज्य सरकारनेही आज माळीण दुर्घटनेबाबत मदतीची घोषणा केली आहे।
दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची तर जखमींना 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। माळीण प्रलयाला आता 3 दिवस पूर्ण झालेत। आतापर्यंत 63 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत। NDRFच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भातील माहिती दिली। त्यात 4 लहान मुलं आणि 14 महिलांचा समावेश आहे, तर 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। आणखी 121 जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे। सततचा पडणारा पाऊस आणि चिखल यामुळे मदत कार्यात येणाऱ्या अडचणींना अद्यापही सामोरं जावं लागतंय। ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर या स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे। राज्यात पालघर हा 36वा जिल्हा म्हणून घोषित झालाय। मोठ्या थाटामाटात त्याचा उद्घाटन समारंभ राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पार पडला। ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर या स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे। राज्यात 36वा पालघर या नव्या जिल्ह्याचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पार पडला। पालघरच्या विकासाच्या दृष्टीने सर्वोत्तरी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले। शिवाय ज्वारचे अप्पर कार्यालय हलवणार नसल्याचं सांगत ज्वारचा विकास हाच मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले। ज्वार पालघर असा हा 6 मार्गी रस्ताही लवकरच करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। तर लवकरच पालघर जिल्ह्याचा कायापालट पाहावयास मिळेल असंही त्यांनी सांगितलं। दरम्यान या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा विभाजनाला नेहमी विरोध करणाऱ्या सेना आमदार खासदारांनी दांडी मारल्याचं चित्र दिसून आलंय। ठाणे जिल्ह्यातील विभाजन होऊन पालघर जिल्ह्याच्या सेनेच्या खासदारांच्या या दांडीचा निषेध करत त्यांना पालघरचा विकास करायचा नाही, ते कार्यक्रमाला उपस्थित काय दाखवणार असा सवाल मुख्यमंत्री यांनी उपस्थित केलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे वर्षभराची तहान पूर्ण भागेल असा विश्वास महापालिकेच्या जल अभियंता विभागाने व्यक्त केलाय। आता मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळणार नाही। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी मागील 4 दिवसातच तलावांची पाण्याची पातळी समाधानकारक वाढली आहे। आतापर्यंत 1,45 कोटी लिटर पाण्याच्या तुलनेत सध्या 90,000 कोटी लिटरवर साठा पोहोचला आहे। त्यामुळे पुढील 2 महिन्यात लहरी पाऊस झाला तरी वर्षभराची तहान पूर्ण भागेल असा विश्वास महापालिकेच्या जल अभियंता विभागाने व्यक्त केलाय। मुंबईला दर दिवशी मोडक, सागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा आदी तलावांमधून 370 कोटी लिटर पाण्याचा पुरवठा होतो। मागील रविवारपासून तलाव क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तलावाची पातळी झपाट्याने वाढली आहे। मात्र शुक्रवारी तलाव क्षेत्रात कमी पाऊस झाला असला तरी नाशिकमधल्या पावसाचे पाणी या तलावांमध्ये वाहून आल्याने पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्याचप्रमाणे तलाव क्षेत्रात पावसाने दाखवलेल्या अवकृपेमुळे कृत्रिम पाऊस पाडून तलावांमधील पाण्याची पातळी वाढवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता। यासाठी मागवलेल्या निविदांना 2 कंपन्यांनी प्रतिसाद दिला। मात्र कंपन्यांनी केलेले दावे आणि त्यांच्याकडील साधन सामग्री यांचा विचार करून यापैकी कोणत्या कंपनीला काम द्यावे हे ठरवण्यासाठी महापालिकेने IMD, IITM तसेच हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती गठीत केली आहे। तूर्तास कंपनीची निवड करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जल अभियंता तथा उपयुक्त रमेश बांबळे यांनी दिली आहे। जळगाव जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे एक मंत्री एक दिवस हा कार्यक्रम राबवला जाणार आहे। त्या अंतर्गत 40गाव येथे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री राव वीरेंद्र सिंग हे बूथ प्रमुखाचा मेळावा घेणार आहेत। या संदर्भामध्ये गुरुवारी भाजपाच्या जिल्हा बैठकीत चर्चा झाली। आमदार गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, प्रदेश सहसंघटन मंत्री डॉक्टर राजेंद्र फडके, सुनील बढे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता वाघ, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे आदी उपस्थित होते। जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी ही अधिक माहिती दिली। जळगाव जिल्ह्यातल्या एकूण 11 विधानसभा मतदारसंघात महायुतीची सत्ता यावी यासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसलेली आहे आणि म्हणून आता आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्राला एक विस्तारक
अशा पद्धतीची योजना राबवणार आहे. बूथ प्रमुखांचं एकत्रीकरण आणि त्यांचं प्रशिक्षण हा सुद्धा कार्यक्रम या निमित्ताने आम्ही राबवणार आहोत. आणि त्याचबरोबरीने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही केंद्रातली सत्ता आलेली आहे त्या केंद्राच्या सत्तेतले 36 मंत्री आणि अन्य सत्ता असलेल्या राज्यांमधले मंत्री असे एकूण सर्व मंत्री एका विधानसभेला एक मंत्री असं महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस यांनी कार्यक्रम दिलेला आहे. त्यानुसार एक मंत्री एक दिवस एक विधानसभा ही योजना आम्ही राबवतो आहोत. जागतिक बाजारातील सुधारणेमुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी मागणीत अल्प वाढ झाल्याने सोन्याचा भाव 5 रुपयांनी वधारून चांदीच्या भावात 50 रुपयांनी घट झाली आहे. जागतिक बाजारातील सुधारणेमुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी मागणीत अल्प वाढ झाल्याने सोन्याचा भाव 5 रुपयांनी वधारून 28,250 रुपये प्रति 10 ग्राम झाला. चांदीचा भाव मात्र 50 रुपयांनी घटून 44,850 रुपये प्रति किलो झालाय. बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी सणासुदीच्या काळातील ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने रिटेलर्सद्वारे खरेदी झालेल्या सोन्याच्या भावात ही तेजी नोंदली गेली आहे. जागतिक बाजारातही तेजीचा कल दिसून आला. येऊरमध्ये अपघात टाळण्यासाठी पोलिसांचा आता कडा पहारा असणार आहे. पार्टी करणाऱ्यांसाठी जाणाऱ्यांवर पोलिसांची आता सक्त नजर राहणार आहे. पावसाळ्यात हिरव्यागार निसर्गाची ओढ तरुणाईला नेहमीच असते. त्यातच त्यांना धबधब्याचं आकर्षण असल्याने ठाण्याच्या आजूबाजूच्या परिसरातील तरुणाई वन डे पिकनिकसाठी येऊरकडे धाव घेतात. तेथे कळत न कळत छेडछाडीमुळे होणाऱ्या विविध घटना लक्षात घेऊन यंदाही ठाणे शहर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. धागडधिंगाड्या करणाऱ्या तरुणाईवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शस्त्रधारी पोलिसांचा जागता पहारा तैनात करण्यात येणार आहे. येऊर हे नेहमीच ठाणेकरांसह आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना आपल्या निसर्गाने खुणावत असते. यंदा पावसाळा उशिरा सुरू झाल्यानंतरही वन डे पिकनिकसाठी येऊर हेच एक उत्तम पर्याय ठरत आहे. पावसाळ्यात दारूच्या नशेत तरुणाईत होणारी हाणामारी आणि वादावादीच्या प्रकारांच्या घटनांबरोबरच 26 जुलै 2005 रोजी येऊर येथे पिकनिकसाठी गेलेले 30 ते 40 जण येऊरच्या धबधब्यात अडकले होते. त्यावेळी ठाणे पोलीस आणि वन विभागाने तारेवरची कसरत करून त्यांना वाचवले होते. त्याचबरोबर हा परिसर जंगलमय असल्याने येथे जंगली श्वापदांची भीती सुद्धा आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यासह 7 ते 8 कर्मचाऱ्यांचा जागता पहारा ठेवण्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. नक्षलवाद्यांमध्ये सक्रिय असणाऱ्या दाम्पत्याने हैदराबाद येथे काल संध्याकाळी आत्मसमर्पण केलंय. 24 वर्षापासून नक्षलवाद्यांसोबत आंध्र प्रदेशमध्ये नक्षली कारवायात सक्रिय असणाऱ्या रवींद्र उर्फ संबला उर्फ अर्जुन व त्याची पत्नी देवी यांनी हैदराबादचे डीजीपी अनुराग शर्मा यांच्याकडे आत्मसमर्पण केलंय. 1990 मध्ये विपुल वॉरमध्ये दाखल झालेल्या या दाम्पत्यांनी नंतर छत्तीसगड राज्यातील सुकमा किश्ताराम येथे 1993 चळवळीमध्ये काम केले होते. 2010 मध्ये नक्षलवादी सरकारविरुद्ध कारवाई असल्याचे समजल्यावर हे काम त्यांना जमत नव्हते म्हणून आत्मसमर्पण करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. शेवटी त्यांनी काल संध्याकाळी डीजीपी अनुराग शर्मा यांच्याकडे आत्मसमर्पण केले. यावेळी केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये डीजीपी अनुराग शर्मा यांनी अधिक माहिती दिली. यावेळी आत्मसमर्पण केलेल्या रवींद्रने आंध्र प्रदेशमध्ये 166 नक्षली कार्यरत असल्याचे सांगितले. इस्रायल हमासमध्ये 72 तासांकरता शस्त्रसंधी करार करण्यात आलाय. आतापर्यंत यामध्ये 1,500हून अधिक मृतांचा आकडा गेला आहे. इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये 72 तासांकरिता शस्त्रसंधी करार करण्यात आला आहे. आतापर्यंत 1,500 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. शुक्रवारपासून शस्त्रसंधीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. गाझा पट्टीवर 72 तासांकरिता शस्त्रसंधी असेल असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी संयुक्तपणे काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मागील 3 आठवड्यापासून सुरू असलेल्या इस्रायल हमास संघर्षात 1,500 नागरिकांचा बळी गेला आहे. आम्ही इस्रायल हमासला आवाहन करत आहोत की मानवतेच्या भूमिकेवर शस्त्रसंधीचे पालन त्यांनी करावे असे अमेरिका आणि युएनने जारी केलेल्या संयुक्त प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तसेच हल्ले बंद राहतील आणि गाझा पट्टीवर इस्रायली सैन्य राहील असा त्यात उल्लेख आहे. इस्रायलने संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेचा प्रस्ताव मंजूर केला आहे असे इस्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. तसेच हमासही शस्त्रसंधीसाठी तयार आहे.
अभिनेता आमिर खान सध्या पीके या चित्रपटाच्या पोस्टरमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. नग्न पोस्टर्समुळे समाजात अश्लीलता आणि लैंगिक अत्याचाराचं प्रमाण वाढेल म्हणूनच वकिलांनी आमिर विरुद्ध याचिका जाहीर केली आहे. अभिनेता आमिर खानच्या पीके या चित्रपटाच्या पोस्टर विरोधात एका वकिलाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गुरुवारी आमिर खानच्या पीके या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं, ज्यामध्ये आमिर संपूर्ण निर्वस्त्र अवस्थेत दिसत असून त्याच्या हातात फक्त एक टेप रेकॉर्डर दिसत आहे. त्याच्या या पोस्टरमुळे अनेकांना धक्का बसला असून त्यावर विविध प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहेत. शुक्रवारी काही वृत्तपत्रांमध्येही हे पोस्टर प्रसिद्ध झाले. या पोस्टरमुळे समाजात अश्लीलता आणि लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढेल असे या वकिलाने याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणावर 7 ऑगस्ट रोजी सुनवाई होणार आहे. राजकुमार हिरानीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केले असून या चित्रपटात आमिर शिवाय अनुष्का शर्मा व सुशांत सिंग राजपूत यांचीही प्रमुख भूमिका आहे. येत्या 29 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.